सो हेलो एव्हरीवन. तर फ्रेंड्स, मी आहे पूनम आणि तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका या नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, मी आज डाळफळ बनवणार आहे. डाळफळ म्हणजे चाकुल्या. तर चाकुल्या मी आज बनवणार आहे. तर चाकुल्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे फ्रेंड्स. तर फारच सिंपल रेसिपी आहे. तर फ्रेंड्स, चला लागूया आजच्या रेसिपीला. तर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, 2-3 पाकळ्या लसणाचे किसून घेतले आहे, दालचिनी घेतली आहे, गूळ आहे, मीठ आहे, 2 टमाटर मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि इथे आहे तेजपत्ता, 2-3 तेजपत्ता मी घेतलेले आहे. तर फ्रेंड्स, एवढी सामग्री आपल्याला लागणार आहे. तर सर्वात आधी इथे मी जी डाळ आहे ती मी शिजवून घेणार आहे. तर इथे मी कुकरमध्ये स्वच्छ 2-3 पाण्याने मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि ही आता मी 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घेणार आहे. तर फ्रेंड, डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण चाकुल्याला जे पीठ लागणार आहे ते आता आपण मळून घ्यायचं आहे. अगदी चपातीचं पीठ कसं मळतो आपण, कणिक मळतो, त्याच प्रकारे इथे आपल्याला चाकुल्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर तेल टाकायचं आहे तुम्ही तेलही टाकू शकता, तूपही टाकू शकता, तुम्हाला जे आवडेल तुम्ही टाकू शकता. तर इथे अगदी चपातीसारखे मी जे पीठ आहे ते आता मळून घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पीठ मळलेलं आहे. त्यानंतर फ्रेंड्स, या ठिकाणी मी मोठ्या साईजची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी आता 1 पळी इतकं तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये राई टाकून घेणार आहे. राई चांगली तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरंही चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी जो बारीक किसलेला लसूण होता तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. लसूणला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेणार आहे. कढीपत्ता पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी त्यामध्ये जो बारीक केलेली दालचिनी होती ती आता टाकून घेणार आहे आणि ते पण आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल मिरची काश्मीरी पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा इथे मी हळद पण घेतलेली आहे. हे सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे तेजपत्ता. तेजपत्ताही आपल्याला तेलामध्ये मस्त छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे 2 बारीक केलेले टमाटर होते ते, आणि तेही आपल्याला परतून घ्यायचे आहे. आणि टमाटर लवकर गळण्यासाठी मी यामध्ये टाकणार आहे मीठ. मिठामुळे लवकर गळतील टमाटर. तर फ्रेंड्स, मी या ठिकाणी टाकत आहे मीठ. मीठ तुम्ही कमी जास्ती करू शकता चवीनुसार. तर इथे मीठ टाकलेलं आहे. मीठ आणि सगळा जो मसाला आहे तो आता मी एकजीव करून घेणार आहे. आणि टमाटर लवकर गळण्यासाठी मी इथे झाकण ठेवून घेणार आहे आणि 10 मिनिटं तरी मी इथे वाफ करून घेणार आहे. त्यानंतर फ्रेंड्स, मी इथे ही जी डाळ आहे ती 4 शिट्ट्या करून शिजवून घेतलेली होती आणि त्यामध्ये मी 3 ते 4 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि डाळ जी आहे ती फेटून घेतलेली आहे. तुम्ही पाणी जास्त आणि कमी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे टमाटर होते ते आता गळलेले आहेत आणि यामध्ये मी आता ती डाळ जी फेटलेली होती ती आता मी टाकून घेणार आहे आणि कडकडीत उकळी येईपर्यंत आपल्याला जी डाळ आहे ती उकळून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, डाळीला उकळी येईल तोपर्यंत आपण जे कणिक मळलेलं होतं चाकुल्याचं, त्याचं आपण जे चाकुले आहेत ते बनवून घेऊया. तर इकडे मी चपातीचं जे कणिक आहे ते तुम्ही बघू शकतात मी घेतलेलं आहे आणि चपातीला जेवढा गोळा लागतो त्याप्रमाणे मी इथे गोळा घेतलेला आहे आणि अगदी चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे, पण चपातीपेक्षा थोडं बारीक लाटून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही पीठ किंवा तेलही लावू शकता आणि इथे तुम्ही बघू शकतात मी लाटून घेतलेलं आहे. आता तुम्ही कटरच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने याला तुम्ही कट करू शकतात. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला आकार देऊ शकतात, गोल देऊ शकतात, त्रिकोणी देऊ शकतात, तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तो आकार इथे देऊ शकता. तर इथे मी डायमंडचा आकार देत आहे, म्हणजेच शंकरपाळ्याचा आकार मी देत आहे.
सो फ्रेंड्स, आता जे उरलेलं पीठ आहे त्याचे मी अशा प्रकारे चाकुल्या बनवून घेणार आहे। त्यानंतर फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळीला कडकडीत उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण जे चाकुले आता बनवलेले आहेत ते आता आपण याच्यात एक एक करून डाळीमध्ये सोडायचे आहे। तर फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेवढेही चाकुले आहेत मी डाळीत सोडून मस्त छान प्रकारे इथे मी त्याला खाली वरती करून घेत आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गूळ स्किपही करू शकता। तर इथे जो गूळ टाकला आहे तोही आपल्याला छान प्रकारे हलवून घ्यायचा आहे, खाली वरती करून घ्यायचं आहे आणि 10 ते 10 मिनिटं तरी आपल्याला हे झाकण ठेवून असंच शिजू द्यायचं आहे। पण मध्ये मध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। जे चिकुले आहे ते खाली चिटकणार नाही याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, 15 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता चाकुले जे आहेत ते पूर्णपणे शिजलेले आहेत आणि किती टेम्पटिंग दिसत आहे तुम्ही स्वतः बघू शकता। तर फ्रेंड्स, आपले जे चाकुले आहेत ते तयार झालेले आहेत, रेडी झालेले आहेत। तुम्ही हे पापडासोबत किंवा लोणचं सोबतही खाऊ शकतात, खूपच छान लागतात। तर त्याआधी मी यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर। कोथिंबीरमुळे खूप छान चव येते चाकुल्याला। तर अशा प्रकारे जे आपले चाकुले आहेत ते तयार झालेले आहेत। तर फ्रेंड, झटपट चाकुल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्हीही ट्राय करा, खूपच टेम्पटिंग लागतात फ्रेंड्स। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असतील आपल्या व्हिडिओला बघत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम तुम्ही देत राहा। तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ सोबत। बाय।